पावना लेक, तिथे आहे बोटिंग. ते कमीत कमी 15 पॅराशूट दिसत होते मला, मस्त फ्लाय होत आहे. तर तिथेच वरती पॅराशूटचा पॉइंट आहे. रात्रीचे 8 वाजताच आपल्याला बार्बेक्यू चिकनचा एक स्टार्टर येतो. हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड आफ्टरनून. मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण एका वळणावळणाच्या रस्त्याने चाललो आहे. म्हणजेच सध्या आपण आहोत खंडाळा घाटामध्ये. तर आज डायरेक्ट लॉगिंग चालू केली आहे ती खंडाळा घाटामध्ये. टाईम बघू शकता 2:35 आणि खंडाळा घाटाची सुरुवात जस्ट झालेली आहे. तर मी घरापासूनच खरं तर लॉगिंग करणार होतो, पण बऱ्याचदा घरापासून लॉगिंग पूर्ण घाटापर्यंत पण केलेली आहे, त्यामुळे मीच स्वतः वैतागतो. त्यामुळे आता सरळ मी इकडूनच लॉगिंग चालू केली आहे. आणि आज लॉगिंगवर जास्त मी फोकस नाही करणार आहे, आपल्या मोटो लॉगिंगवर. तर आज पूर्ण आपण पावना लेक कॅम्पिंग पूर्ण व्हिजिट करणार आहोत. तर आज आपण तिथे राहणार आहोत पावना लेक कॅम्पिंगला. आणि माझा अनुभव कसा आहे पावना लेक कॅम्पिंगसोबत, किती खर्च झाला, पर नाईट किती चार्जेस आहेत, आणि सगळ्याच गोष्टी, पावना कॅम्पिंग कधी, कशी, केव्हा करता येते आणि कुठला बेस्ट टायमिंग आहे, या सगळ्या गोष्टींची आज तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. त्यामुळे ब्लॉगच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि खंडाळा घाटामध्ये ना आत्ता टाईम 2:36 झाला आहे दुपारचा, आणि ऊन भरपूर आहे पण जाणवत नाही आहे. कारण हिल स्टेशनला कसं ना थंड थंड हवा असल्यामुळे गरमी कितीही असू देत, ऊन कितीही असू देत, ते जाणवत नाही. आणि सध्या तीच कंडिशन आहे, त्यामुळे जरा मस्त वाटते घाटातनं गाडी चालवायला. हे टर्न्स एवढे शार्प आहेत ना, मजा येऊन जाते. खंडाळा घाटालाच बोरघाट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि हे बघा मित्रांनो, पावना लेक, तिथे आहे बोटिंग. काय सुंदर आहे बघा. आणि इकडे हे सगळे रिसॉर्ट आहेत, विलाज आहेत. हा बघा, हा आहे कालनी फार्म्स पावना. इथून तुम्ही पूर्ण व्ह्यू बघा, काय सुंदर आहे. असं वाटतंय की हा पूर्ण समुद्र पसरलाय. खरंच एक गावी आल्याची फिलिंग बोलतात ना, तशीच इथे आता आली आहे. एकदम सुंदर व्ह्यू आहे यार. अलिबागच्या इथून जाताना किंवा कोकणात जाताना जसा कोस्टल रोड आहे ना, त्या टाईपचा कोस्टल रोड इथे भेटलाय. समोर बघा काय व्ह्यू आहे. अंगावर आलेला फालतू ड्रायव्हर होता, फालतू. पूर्ण अंगावर आलेला. गाडीला एवढी जागा ठेवलेली फक्त त्याने, तरी कसा बसा मी कोपऱ्यात नेली म्हणून. मागे जाऊन तो पण अडकला. दुसरी कार येत होती समोरनं, ठोकणारच होता तो. आणि आजची आपली नाईट कॅम्पिंग होणार आहे, त्यामुळे सगळा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा असेच. तर चला आता डायरेक्ट आपण भेटूयात आपल्या कॅम्पिंग साईटवर पावना लेक. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पावना लेक कॅम्पिंगजवळ. संध्याकाळचे वाजलेले आहे 4 ते 4:30 हा टायमिंग आहे. आणि आम्ही इथे समथिंग 4च्याच आसपास इथे पोचलो. दुपारी आम्ही निघालेलो 1:15 आणि इथे 4 वाजता आलो आहे. म्हणजे टोटल 3 तासाची जर्नी होती पूर्ण अंबरनाथपासून ते पावना लेक कॅम्पिंग. आणि ही पावना लेक कॅम्पिंग भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही मागे बघू शकता, इथे पूर्ण हा पावना लेक आहे. आणि इथे बघा, हा असा बांबूचा एक छोटासा स्ट्रक्चर केला आहे. इथून वरतून तुम्हाला नाईट व्ह्यू वगैरे बघण्यासाठी हा आहे. अजून रात्री खूप मस्त मस्त चित्र तुम्हाला दिसतील इथे. इथे तुम्ही लाईट वगैरे बघू शकता, थोड्या पेटल्या आहेत. 5चा समथिंग 4:30-5चा टायमिंग झाला आहे. अजून थोड्या वेळाने जेव्हा अंधार होईल तेव्हा खूप मस्त मस्त सिनरी तुम्हाला बघायला भेटेल. आणि मित्रांनो, इकडे आल्यानंतर हा जो समोरचा व्ह्यू दिसला ना, त्यानेच असं पूर्ण मन भरून गेलं आणि पूर्ण दिवस बनला अशीच फिलिंग आली. कारण बघा ना, काय मस्त समोरचा तो डोंगर, तिथेच किल्ला वगैरे पण आहे मागे, तुंग फोर्ट वगैरे.
आणि इकडे जर तुम्ही ह्या साईडला बघाल तर इथे टिकोना फोर्ट वगैरे पण आहे, म्हणजे चारही बाजूने तुम्ही बघाल तर किल्ले वगैरे तुम्हाला दिसतील. आणि वरती बघा काय मस्त पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटीज चालू आहे. तरी आत्ता इथे कमी दिसत आहेत, 1 2 इकडे बघा 3 4 तिकडे 5 6 7, तरी आत्ता समथिंग 7 ते 8च दिसत आहेत. पण इथे जेव्हा आम्ही आलो आहे अर्धा पाऊण तास आधी, तेव्हा बघा इथे पण 2 आहेत. तर इथे कमीत कमी 15 पॅराशूट दिसत होते मला, मस्त फ्लाय होत आहेत. तर तिथेच वरती पॅराशूटचा पॉईंट आहे. इथून थोडंसं वरती गेलं तुम्ही गाडीने या, कारण इकडे गाडी वगैरे आत कुठली येत नाही आहे, बस वगैरे फॅसिलिटी आतमध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही लोणावळा स्टेशनवरनं तुम्ही डायरेक्ट ऑटो वगैरे करून पावना लेक कॅम्पिंग सांगून तुमच्या कॅम्पजवळ इथे डायरेक्टली पोहोचू शकता. जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टने येत असाल, स्वतःची गाडी असेल तर डायरेक्ट तुम्ही गुगल मॅप लावून आपल्या कॅम्पजवळ येऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता की तलावाच्या साईडनेच इथे भरपूर सारे कॅम्प्स आहेत. तर तिथे बघा समोर पण एक पॅराग्लायडिंग हे दिसते तुम्हाला, एक छोटासा स्पॉट दिसेल, तर इथे पॅराग्लाइड तुम्ही उतरवू शकता. स्पीड बोटचं ऑप्शन पण आहे इथे अवेलेबल. असे बरेच काय ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतील. आणि इथे या मित्राने पॅराशूटची लँडिंग तर व्यवस्थित केली, पण हवेचा झोत जास्त असल्यामुळे त्याला सावरता येत नव्हतं. त्यानंतर त्याचे 2 मित्र आले आणि त्यांनी पॅराशूटला खाली खेचलं आणि बेल्ट काढला. मित्रांनो, हे जे पॅकेजेस आहेत ना, हे कॉस्टवरती पण डिपेंड आहेत. जसं की आमचा आहे तो 1000 रुपये पर पर्सनचा पॅकेज आहे. तर त्यामध्ये इन्क्लूड होतात ती म्हणजे इकडची पूर्ण कॅम्पिंगची पूर्ण साईट आहे, इथे 1 नाईट स्टे आहे, पूर्ण रात्रीचं जेवण, त्यानंतर नाश्ता, सकाळचा नाश्ता, आणि आत्ता संध्याकाळी 6 वाजता समथिंग एक नाश्ता भेटते. बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल अशा सर्व छोट्या हे सर्व स्पोर्टचे साहित्य आणून ठेवले. तर तुम्ही तुमचा ग्रुप असेल, 2 असाल 3 असाल, ग्रुप असेल, तुम्ही ग्रुपसोबत इथे एन्जॉय करू शकता मस्तपैकी. आणि त्यानंतर तिथे मागे एक झुला पण आहे, तो पण मी थोड्या वेळानं तुम्हाला दाखवतो. आणि कॅम्पिंग साईड बघा, इथे 5 ते 6 कॅम्प टोटल टाकलेत. इकडे 6 आहेत आणि तिकडे 2 आहेत, टोटल 8 आहेत. तर अजून रात्री आय थिंक लोक येणार आहेत, तर तेव्हा हा फुल वगैरे होऊ शकतो. आणि इकडे छोटीशी शेगडी वगैरे बनवली आहे, BBQ स्टाईल बोलतात ना, त्या टाईपमध्ये इथे शेगडी आहे. तर इथे ती पण रात्रीची मजा एक वेगळी घेता येऊ शकते. आणि मित्रांनो, समोरचा बंगला बघा काय जबरदस्त दिसते. त्या पायऱ्या बघा एकदम अशा झिगझॅग स्टाईलमध्ये आहेत. आणि ही ग्रीनरी, आणि वरतीच बघा त्याच्या पॅराशूट आहे. असं वाटतं आकाशात पक्षी उडत आहेत, एवढी संख्या वाढली आता. तर आता हा बघा स्नॅक्स आलाय संध्याकाळचा, भजी, चाय आणि हा सॉस. तर आता थोडा आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो. तर संध्याकाळी पण चांगला डिनर असेल, तर तो काय असेल ते पण दाखवेन. सगळं आपण इकडचं एक्सप्लोअर करूया आणि पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आज पूर्ण पावना लेक कॅम्पिंगच्या बद्दल. तर असंच व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. तर मित्रांनो, आम्ही ज्या कॅम्पिंग साईडला आलेलो आहे त्याचं नाव आहे 2 हट्स पावना कॅम्पिंग. कॅम्पिंग साईडला पोहोचल्यानंतर तुम्हाला जितका जास्त वेळ सूर्यास्तासोबत घालवता येईल ना, तितका जास्त वेळ घालवा. खरंच खूप मजा येईल. स्पीड बोट, कायाकिंग सारख्या बोटिंगची ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला करायच्या असतील तर त्या सकाळी करता येतील, कारण संध्याकाळी लाटांचं प्रमाण तलावामध्ये वाढलेलं असतं. इथे तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, फुटबॉल यासारखे बरेच गेम तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता. रात्रीचे 8 वाजताच आपल्याला बार्बेक्यू चिकनचा एक स्टार्टर येतो आणि खरंच टेस्ट म्हणजे अप्रतिम. चला तर मग थोडीशी कॅम्पिंग साईट व्हिजिट करून येऊयात. तर इथेच तुम्ही एंट्रन्सला बघितलं की 2 हट्स तुम्हाला दिसतील, ज्याचाच अर्थ आहे 2 हट्स पावना लेक कॅम्पिंग. तर इथूनच आपण जेव्हा लेफ्ट साईडला बघू ना, तर इथे खूप मोकळी जागा आपल्याला बघायला भेटते, जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळू शकता, जसं की क्रिकेट, बॅडमिंटन, सर्व प्रकारचे गेम. त्याचबरोबर तिथे तुम्ही कॅम्प फायरसुद्धा लावू शकता आणि त्याचासुद्धा एक आनंद घेऊ शकता. राईट साईडला बघितल्यानंतर इकडेच तुम्हाला समोर एक दिसेल छोटीशी हट, ज्याच्यामध्ये म्युझिक सिस्टम वगैरे अवेलेबल आहे आणि तुम्ही तुमचा ब्लूटूथ कनेक्ट करून इथे गाणी वगैरे वाजवून तुम्ही एन्जॉय करू शकता. फ्रेंड्ससोबत एक पार्टी, डान्सिंग, सिंगिंग जे तुम्हाला पाहिजेत त्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. आणि सोबतच एक कॉमन फ्रीजसुद्धा ठेवलेला आहे, त्यामुळे तो आपण सर्वजण वापरू शकतो. आणि एकदा का रात्रीचं जेवण उरकून झालं ना, की इथे येऊन शांत बसायचं, मस्त मित्रांसोबत गप्पा मारायच्या, गाण्यांच्या भेंड्या खेळायच्या, जे पाहिजे ते ॲक्टिव्हिटी करून मस्त आपल्या तंबूमध्ये जाऊन झोपायचं. आणि झोपायचं जर बोललो ना, तर इथे प्रत्येकाला एक ब्लँकेट दिलेली असते, पण थंडी जास्त असल्या कारणामुळे आपली ब्लँकेट आपल्याकडे एक एक्स्ट्रा नक्की आणा.
आणि इकडे बघा, इकडे आहे हा लाकडी झोपाळा, जिथे आपण थोडा वेळ आपला टाइमपास करू शकतो. आणि या रात्रीच्या थंडीत बस एकदा कॅम्पफायर करा, खरंच खूप मस्त वाटेल. आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.